एमपीएससी गट क 2026 नवीन शुद्धीपत्रक आले. जागा वाढल्या. 5707 पदांसाठी भरती. तलाठीचा पण समावेश केला एमपीएससी गट क परीक्षेमध्ये. अजून जागा वाढतील. मोठी मेगा भरती. चला पाहूया संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. चला पाहूया महत्त्वाचे अपडेट. नमस्कार मित्रांनो, एमपीएससीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सर्वात मोठा आणि आनंदाचा दिवस आहे. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच एमपीएससीने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 बाबत एक महत्त्वाचे आणि एक अधिकृत शुद्धीपत्रक आणि प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे. ज्यामध्ये जागा आपल्याला माहिती होतं यापूर्वी जागा कमी होत्या, पण आता सरकारने नवीन तब्बल 3088 जागा वाढवलेल्या आहेत. म्हणजे गट क परीक्षेचं जे पहिली परीक्षा 2619 पदांसाठी होणार होती त्याच्यामध्ये अजून 3088 जागा वाढवलेल्या आहेत. म्हणजेच आता ही भरती एकूण 5707 पदांसाठी होणार आहे. तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे, 5707 जागांसाठी गट क ची परीक्षा आता होणार आहे. त्याची फॉर्म भरण्याची मुदत ही सुद्धा वाढवलेली आहे. कोणत्या पदांसाठी या जागा वाढलेल्या आहेत आणि नवीन शेवटची तारीख काय आहे याची संपूर्ण अधिकृत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग समजून घेऊया नेमका काय बदल झालेला आहे. मित्रांनो, याआधी मूळ जाहिरातीमध्ये 2619 जागा होत्या. आता प्रशासनाने नवीन शुद्धीपत्रक जारी करून त्याच्यामध्ये 3088 जागांची भर घातली आहे आणि अजूनही जागा वाढतील. त्यामुळे आता स्पर्धा परीक्षांच्या इतिहासातील एक सर्वात मोठी मेगा भरती बनली असून एकूण गट क ची जाहिरात जी आहे ती 5707 पदांची झालेली आहे. आणि आता या नवीन शुद्धीपत्रकामध्ये नेमका कोणत्या पदांसाठी सर्वाधिक जागा आहेत ते आपण पाहूया. ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी पदाची जाहिरात म्हणजे तलाठी पदाच्या जागा सुद्धा यामध्ये त्यांनी ऍड केलेल्या आहेत आणि त्यात तब्बल 1539 जागा आहेत. जर तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असाल तरी सुद्धा तुम्हाला ही सुवर्ण संधी आहे. लिपिक टंकलेखक महसूल व वन विभाग यासाठी सुद्धा 480 जागा वाढलेल्या आहेत. लिपिक टंकलेखन मध्ये नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये 339 जागा वाढलेल्या आहेत. लिपिक टंकलेखक मध्ये 230 जागा वाढलेल्या आहेत. नियंत्रक व शिधा वाटप कार्यालय, त्याच्यानंतर सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, तांत्रिक यासाठी सुद्धा 254 जागा वाढलेल्या आहेत. याशिवाय वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक आणि अन्न नागरी पुरवठा विभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पदे वाढवण्यात आली आहेत. आता याच्यामध्ये दुसरा सर्वात मोठा मुद्दा असा आहे की जागा वाढल्यामुळं साहजिकच फॉर्म भरण्यासाठी सुद्धा आयोगाने मुदतवाढ दिलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना सर्व्हर प्रॉब्लेम किंवा वेळेअभावी फॉर्म भरता आला नव्हता, त्यांच्यासाठी ही मोठी सुवर्ण संधी आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची नवीन अंतिम तारीख आता तुम्ही 5 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख ही ऑनलाईन फी भरण्यासाठी 8 ऑगस्ट आहे. माझी तुम्हाला एकच विनंती असेल, शेवटच्या तारखेची वाट न बघता 2-3 दिवसातच तुमचा फॉर्म कन्फर्म करून घ्या. तर मित्रांनो, 5707 जागांची ही ऐतिहासिक संधी अजिबात हातची जाऊ देऊ नका. अभ्यासाचा वेग वाढवा. या नवीन शुद्धीपत्रकाची अधिकृत PDF आयोगाच्या वेबसाईटवरती दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय. पाहिजे असेल तर मी तुम्हाला त्याची लिंक सुद्धा शेअर करेन. तुम्ही व्हिडिओ तुमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व ग्रुपवर आणि मित्रांना आत्ता शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आनंदाची बातमी मिळेल. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि अशाच सर्वात जलद आणि अचूक अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.